Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट एक्झाम जुलै 2024 या एक्झामसाठी एक्सपेक्टेड MCQ क्वेश्चन बघणार आहोत लाईट या टॉपिकवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स सीटेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल पेपर 1 किंवा पेपर 2 साठी, तर त्यांच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच फुल सिलेबस MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळते. आता या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असतील. या सर्व गोष्टींची फीस फक्त 2000 रुपये आहे. जर तुम्ही एका पेपरचा कोर्स बाय करत असाल तर तुम्हाला 2000 फीस पडेल, पण दोन्ही जर पेपर बाय करत असाल, कोर्स बाय करत असाल दोन्ही पेपरचे, तर ते पेपर फक्त 3000 रुपयामध्ये तुम्हाला कोर्सेस पडतील. ओके. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला आता टॉपिककडे वळूया, प्रश्नांकडे वळूया. पहिला आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स कुठले आहेत. सन, कॅन्डल, मून आणि बल्ब. चला 5 सेकंद घ्या आणि करेक्ट आन्सर फाइंड आउट करा. आता लुमिनस ऑब्जेक्ट कशाला म्हणतात? जे ऑब्जेक्ट त्याचे स्वतःचे ओन लाईट प्रोड्यूस करतात, इमिट करतात, त्याला म्हणायचं ल्युमिनस ऑब्जेक्ट. आता नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट कुठले असतील तर जे ऑब्जेक्ट स्वतःची लाईट इमिट करत नाहीत त्यांना काय म्हणायचं तर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. बरोबर आहे. मग इथे काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट, तर ते ऑप्शन कुठला राईट असेल तर मून. स्वतःची लाईट तो प्रोड्यूस करत नाही. बरोबर आहे. पण ऑप्शन सी हा राईट असेल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. A ray of light is incident on a plane mirror at an angle of incidence of 30 degree. The deviation produced by the mirror is 150 degree, 120 degree, 30 degree or 60 degree. चला करेक्ट आन्सर फाइंड आउट करा. चला इथे बघू आपण. आता हा प्लेन सरफेस घेतला, हा काय झाला, करेक्ट प्लेन सरफेस झाला. बरोबर आहे. ओके. एक नॉर्मल असतो प्लेन सरफेसला, हे तर सगळ्यांना माहिती असेल. हा काय झाला तर नॉर्मल झाला. ओके. इन्सिडेंट रे आहे. बरोबर आहे. मग ही आता माझी काही स्ट्रेट इतकी येत नाहीये आणि इन्सिडेंट अँगल किती आहे म्हणे, आणि तो अँगल कशासोबत असतो तर नॉर्मल सोबत असतो. मग इथे किती आहे 30 डिग्री, आणि ही कुठली आहे तर इन्सिडेंट रे. ओके. नेक्स्ट. आता बघा इथे काय म्हणे, द डेविएशन प्रोड्यूस बाय द मिरर. आता हा मिरर आहे. बरोबर आहे. हा मिरर आहे. या मिरर वरती जर असा लाईट पडला तर तो याला टक्कर देऊन असा होतो, रिफ्लेक्ट होतो. बरोबर आहे. सॉरी, करेक्ट लाईन येत नाही. हा रिफ्लेक्ट होतो. बरोबर आहे. ही झाली कुठली रिफ्लेक्टेड रे. ओके. मग आता तुम्हाला जर माहिती असेल मिरर वरती एखादा रे पडला आणि तो डेव्हिएट झाला, इन्सिडेंट रे असेल, मग तो जेवढा इन्सिडेंट अँगल असतो तेवढाच रिफ्लेक्टेड अँगल असतो. समजलं का? म्हणजे हा 30 डिग्री आहे तर हा पण किती झाला 30 डिग्री. आता बघा हा 30 डिग्री म्हणल्यावरती हा किती असेल 60 डिग्री. का? कारण हा पूर्ण किती असतो तर 90 डिग्री असतो. मग हा 30 डिग्री तर हा 60, हा 30 डिग्री तर हा किती असेल तर 60 डिग्री असेल. बरोबर आहे का? हा किती असतो 90 डिग्री. ओके. मग आता बघा, आता ही काय इनिशियल डायरेक्शन आहे.
हे बघा, आता जर हा प्लेन सरफेस असला असता तर ती लाईन कशी अशी झाली असती, बरोबर आहे. पण आता इथे मिरर आहे त्यामुळे हा अँगल जो असतो याला म्हणायचं डेविएशन अँगल किंवा टोटल डेविएशन याला म्हणायचं. मग आता बघा, आता हा किती असेल, हा 30 आहे, हा 60 आहे. आता बघा इथे 30 येईल, बरोबर आहे का. मग हा किती असेल तर 60 असेल. मग आता हा बघा, हा 60 प्लस हा 60 केला तर किती होतो, तर 120 डिग्री होतो, राईट आहे. म्हणजे टोटल डेविएशन किती झालं तर 120 डिग्रीचं झालं. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी ऑप्शन राईट असेल. बरोबर आहे का, समजलं का सगळ्यांना. नसेल समजलं तर कमेंट करून सांगा, आपण नंतर घेऊ परत एकदा. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू अ रेअरर मीडियम, देन द रे doesn't bend at all, bends toward the normal, next आहे goes along the normal आणि bends away from the normal. त्याचं करेक्ट आन्सर काय येईल, पाहता हा एक प्लेन आहे, आपण या लाईनने दोन मीडियमला डिफरन्शिएट करू. हा जर आपण डेन्सर मीडियम कन्सिडर केला तर हा कुठला असेल, रेरर मीडियम. आणि हा एक आपण नॉर्मल काढला, ओके, हा काय आहे नॉर्मल. आता एक इन्सिडेंट लाईट आहे, रे ऑफ लाईट इन्सिडेंट होतीये पहा, ठीक आहे. मग हा अँगल कुठला झाला तर आय इन्सिडेंट रेचा. आणि बघा हा काय होईल, रिफ्लेक्टेड रेचा होईल, बरोबर आहे. ओके, आणि जो अँगल आहे आता हा अँगल कुठला होईल तर रिफ्लेक्टेड रेचा अँगल होईल, बरोबर आहे, रिफ्लेक्टेड अँगल होईल. म्हणजे जी लाईट येते डेन्सर मीडियम टू रेडर मीडियम मध्ये येते तेव्हा जो अँगल असतो आय ऑलवेज लेस दॅन असतो ॲज कम्पेअर टू आर. ओके, म्हणजे जो रिफ्लेक्टेड होणारी रे असती जेव्हा डेन्सर मीडियम इन्सिडेंट जी लाईट रे असती जेव्हा डेन्सर मीडियम टू रेडर मीडियम मध्ये जाती तेव्हा ती रे नॉर्मल पासून दूर जाती, म्हणजेच बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर डी ऑप्शन हा राईट असेल, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा, what is the angle of incidence when the incident ray is normal to the interface or boundary separating two media. आता इथे बघा प्लेन घेतला, हा प्लेन सरफेस घेतला आपण. चला आन्सर फाइंड आउट करा, मी 5 सेकंड थांबते, नंतर आपण एक्सप्लेन करू. आता इथे तुम्ही व्हिडिओला पॉज करत जा, क्वेश्चन सॉल्व्ह करत जा आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करत जा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालंय. पाहता हा प्लेन आहे, हा असतो आपल्याला माहिती आहे हा नॉर्मल आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की हा नॉर्मल आहे. ओके, आता इथे काय म्हटलंय, व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडेंस व्हेन द इन्सिडेंट रे इज नॉर्मल टू द इंटरफेस. आता काय म्हटलंय, इन्सिडेंट रेचा अँगल विचारलाय केव्हा, जेव्हा इन्सिडेंट रे ही नॉर्मलच्या बरोबर असते, म्हणजे नॉर्मलच्या बरोबरच असते. कुठून, म्हणजे ही जर राई इन्सिडेंट येते हा अशी आणि अशीच रिफ्लेक्ट होईल आणि हा मग इथे इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मधला अँगल कुठला असेल तर 0 डिग्री असेल. समजलं का, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी ऑप्शन राईट असेल, 0 डिग्री. इथे डिग्री लिहायचे राहिलेत, समजलं. चला, a person holding a pen in his left hand sees his reflection in the mirror holding the pen in his right hand. This is due to which of the following phenomena. तर आता बघा आपल्याकडे 4 फिनॉमिनाचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे डिफ्यूज रिफ्लेक्शन, सेकंड आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, थर्ड आहे लॅटरल इन्व्हर्जन आणि फोर्थ आहे रिफ्रॅक्शन. तर जेव्हा लेफ्ट साइडची वस्तू आपल्याला राईट साइडला दिसते आणि राईट साइडची वस्तू आपल्याला लेफ्ट साइडला दिसते, म्हणजे इन्व्हर्टेड इमेजेस दिसतात, त्या फिनॉमिनाला म्हणतात आपण लॅटरल इन्व्हर्जन असं म्हणतो. मग इथे पण तेच म्हटलं, पर्सन होल्डिंग अ पेन, एका माणसाने पेन हातात पकडलाय, कुठल्या हातामध्ये तर लेफ्ट हँड मध्ये.
आणि त्याचं रिफ्लेक्शन मिरर मध्ये काय दिसतंय, तर तो राईट हँड मध्ये पकडलाय असं दिसतं. तर हे कुठल्या फिनॉमिनामुळे होते असं विचारलंय. तर ते कुठल्या फिनॉमिनामुळे होत असेल, तर लॅटरल इन्व्हर्जन मुळे होत असेल. बरोबर आहे का? म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर सी ऑप्शन राईट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The reason for a swimming pool to appear less deep than the actual depth is ऑप्शन पहा, रिफ्रॅक्शन, लाईट स्कॅटरिंग, रिफ्लेक्शन, इंटरफेरन्स. काय असेल, चला आन्सर फाइंड आउट करा. काय असेल, तर आन्सर काय असेल, रिफ्रॅक्शन. तर हे कशामुळे होतं, तर रिफ्रॅक्शन मुळे होतं. आता जेव्हा आपण स्विमिंग पूल मध्ये पाहिलं जर तुम्ही, तर स्विमिंग पूल जरी खूप खोल असला तरी तुम्हाला अपियर होतं की ते खूप जास्त तेवढं खोल खोल नाहीये किंवा तेवढं डेप्थ नाहीये. आणि ते कशामुळे फील होतं, तर ते त्या गोष्टीला कुठला फेनोमेना म्हणतात, तर रिफ्रॅक्शन मुळे ते फील होतं. समजलं का? चला तर पुढचा प्रश्न पाहू. अ वॉटर टँक अपियर्स शॅलोअर व्हेन इट इज व्ह्यू फ्रॉम द टॉप ड्यू टू. इथे पण बघा आता काय आन्सर येईल सांगा तुम्ही. चार ऑप्शन्स आहेत. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट, थर्ड आहे रिफ्लेक्शन आणि फोर्थ आहे रिफ्रॅक्शन. तर आन्सर काय येईल, ऑब्वियस आहे. इथे इथे पण रिफ्लेक्शन येईल, मागचीच कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, द बेंडिंग ऑफ लाईट ॲज इट मूव्स फ्रॉम वॉटर टू एअर मेक्स द वॉटर टँक अपियर टू लेस शॉलोअर दॅन इट्स रिअल डेप्थ. So that's why it is called because of refraction. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which of the following is not caused by the atmospheric refraction of light? इथे पहा चार ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे twinkling of stars at night, second is sun appearing higher in the sky than it actually is, third is sun becoming visible 2 minutes before actual sunrise, and fourth is sun appearing red at sunset. Sorry. चला आन्सर फाइंड आउट करा करेक्ट. आता पहा, इथे आपल्याला चार ऑप्शन दिले, त्याच्यापैकी नॉट विचारले, नॉट कॉज बाय द ऍटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन. तर जे सन अपिअरिंग रेड ऍट सनसेट हे कशामुळे होत नाही, तर ऍटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन ऑफ लाईट मुळे होत नाही. पण बाकीचं पहा, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स ऍट नाईट, सन अपिअरिंग हायर इन द स्काय दॅन इट ऍक्च्युअली इज, सन बिकमिंग विजिबल 2 minutes बिफोर ऍक्च्युअल सनराईज, या गोष्टी ऍटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन ऑफ लाईट मुळे होतात. पण सन अपिअरिंग रेड ऍट सनसेट ही गोष्ट होत नाही. तर ही स्कॅटरिंग इफेक्ट ऑफ लाईट यामुळे होती. म्हणून हे ऑप्शन चुकीचं असेल. सॉरी, हा ऑप्शन या गोष्टीसाठी चुकीचा असेल. म्हणून आन्सर कुठलं राईट असेल, तर डी ऑप्शन हे राईट असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. A lemon kept in water in a glass tumbler appears to be bigger than its actual size. When viewed from the sides, what is the reason behind this phenomenon? आन्सर काय येईल, तर ऑब्वियस आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चला पुढचा प्रश्न पाहू. Which of the following is not caused by the atmospheric refraction of light? परत तोच क्वेश्चन रिपीट झालाय मे बी. पहा याचा आन्सर काय, तर सन अपिअरिंग रेड ड्युरिंग सनसेट. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्हॉट इज स्टार क्विकलिंग? ऑप्शन्स आहेत द चेंज इन ब्राईटनेस ऑफ अ स्टार, द चेंज इन कलर ऑफ अ स्टार, द अपिअरंट बुबलिंग ऑफ अ स्टार इन द स्काय, द रॅपिड रॅन्डम चेंजेस इन द ब्राईटनेस ऑफ अ स्टार. तर इथं करेक्ट आन्सर काय येईल,
The rapid random changes in the brightness of a star. Okay, चला next question पाहू. Planets do not twinkle because of they emit light of a constant intensity. Their distance from the earth does not change with time. They are very far away from the earth, resulting in decrease in intensity of light. They are nearer to earth and hence we receive a greater amount of light, and therefore minor variations in the intensity are not noticeable. काय आन्सर येईल? चला 5 सेकंद देते, आन्सर फाइंड आउट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, planets do not seem to twinkle like stars, although light coming from them also passes through the variable refractive index of the atmosphere. This is because stars appear as point object to us due to their enormous distance from the earth. म्हणजे आन्सर कुठला येईल? ऑप्शन डी. They are nearer to the earth and hence we receive a greater amount of light, and therefore minor variations in the intensity are not noticeable. Okay, चला next question पाहू. After a shower of rain, a rainbow is seen. पहा 4 ऑप्शन्स आहेत. Towards the sun, opposite to the sun, anywhere irrespective of the position of the sun, more than one of the above, or none of the above. आन्सर काय येईल सांगा बरं चला. The correct answer असेल opposite to the sun. After a shower of rain, a rainbow is seen opposite to the sun. चला तर पुढचा प्रश्न पाहू. The speed of light is maximum in which of the following mediums? Air, glass, vacuum or water? काय आन्सर असेल? तर ऑब्वियस आहे व्हॅक्यूम. कारण व्हॅक्यूम मध्ये अजिबात स्पीडची लाईटची स्पीड खूप जास्त असते. ओके, ॲज कम्पेअर टू एअर, ग्लास अँड वॉटर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्काय अपियर्स ब्ल्यू ड्यू टू डिस्पर्जन, स्कॅटरिंग, रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट क्वेश्चन मध्ये जे पाहिलं आपण, ते सगळ्यात जास्त स्पीड लाईटची व्हॅक्यूम मध्ये असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर एअर मध्ये असते, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये असते आणि त्याच्यानंतर सॉलिड मध्ये असते. ही गोष्ट लक्षात ठेवा, समजलं. चला आता अगेन टू नेक्स्ट क्वेश्चन. स्काय अपियर्स ब्ल्यू ड्यू टू, कशामुळे होतं? तर स्कॅटरिंग मुळे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग कलर्स ऑफ अ रेनबो हॅज द शॉर्टेस्ट वेवलेंथ? कुठल्या याची सगळ्यात कमी वेवलेंथ आहे? तर व्हायोलेट कलरची सगळ्यात कमी वेवलेंथ आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्हॉट हॅपन्स व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर टू ग्लास? आता हे पण कन्सेप्ट आपण पाहिली, तर इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल लाईन. समजलं? काय सांगा बरं. आता जेव्हा आहे बघा, डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियमला जेव्हा जाते, तेव्हा बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि जेव्हा रेअरर टू डेन्सर जाते, ओके, तेव्हा काय होतं? तेव्हा बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. आता बघा, एअर हा रेअरर मीडियम आहे आणि ग्लास हा डेन्सर मीडियम आहे, बरोबर आहे. म्हणजे ती लाईट कशी ट्रॅव्हल होईल? बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल? तर ए ऑप्शन हा राईट असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच, क्वेश्चन इथेच संपतायत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. थँक्यू, नाईस डे, बाय.